महाराष्ट्र वन न्यूज, आपला अभिमान, आपला महाराष्ट्र. नमस्कार. महाराष्ट्र वन मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज अनंत चतुर्थीचा दिवस आहे आणि गेली 10 दिवस आपल्या घरामध्ये असलेल्या गणपती बाप्पाला आज भाविक भक्तिभावानं निरोप देत आहेत. प्रत्येक गावामध्ये अनेक प्रकारची उपक्रम राबवून विसर्जन मिरवणुका धूमधडाक्यात सुरू आहेत. या सर्वांमध्ये एक वेगळं पण आहे, ते कोरेगाव तालुक्यातील गिगेवाडी या गावचं. या गावामध्ये घरोघरी ज्या गणपती मूर्ती बसवल्या आहेत त्या सर्व गणपती मूर्तींचं एकत्रितपणे मिरवणूक काढून विसर्जन केलं जातं आणि गावाची एकच मिरवणूक सुरू असते. याचबरोबर गावामध्ये गेली 30 वर्ष एकच गणपती सार्वजनिक मंडळाचा बसवला जातो, तो नेहरू मंडळाचा असतो आणि या मंडळाच्या माध्यमातूनच एक गाव एक गणपती ही संकल्पना अस्तित्वात आणली जाते. आपल्यासोबत याच मिरवणुकी संदर्भात आणि गावच्या एकजुटी संदर्भात, एकोपा संदर्भात ज्या परंपरा सुरू आहेत त्यावरती बोलण्यासाठी गावचे विद्यमान सरपंच नारायण सावंत हे आहेत आणि ते आपल्याला या उत्सवाविषयी आणि एकत्रित निघणाऱ्या मिरवणुकीविषयी माहिती देतील. मी लोकनियुक्त बिनविरोध सरपंच गिहेवाडी तालुका श्री नारायण काशीनाथ सावंत. आमची गिहेवाडी ग्रामपंचायत ही पहिली ग्रुप ग्रामपंचायत होती. पिंपळे बुद्रुक हे आमचं पहिलं गाव होतं. 1992 ला 3 गावं त्यावेळेचे लोकप्रतिनिधी आमदार कैलासवासी शंकरराव जगताप यांनी 3 गावं केली. त्या गावातून आमचं गिहेवाडी गाव हे 92 पासून सेपरेशन झालं आणि त्या वर्षीपासून म्हणजे 31-32 वर्ष झालं आमची एक परंपरा असते की त्या 1992 पासून आजपर्यंत आमचं गाव पूर्ण ग्रामपंचायत बिनविरोध स्वरूपाची या ठिकाणी असते. कोणती निवडणूक न लागता ग्रामपंचायत स्थापन झालेली आहे आणि तोच पाना आमच्या आजच्या ह्या ग्रामपंचायतीला गेली 2 वर्ष झालं लोकनियुक्त बिनविरोध सरपंच म्हणून आम्हाला निवड झाली. आमचं गणपती उत्सवाचं जे पर्व आहे त्या पर्वात 10 दिवसात नेहरू युवा मंडळ जाणता राजा मंडळातर्फे या ठिकाणी रोज विविध प्रकारची स्पर्धा भरवल्या जातात. गिहेवाडी गावातील लहान थोर आबालवृद्ध नागरिक असतील यांच्या माध्यमातून संध्याकाळी आमचे जे समालोचक आहेत त्यांच्या माध्यमातून विविध प्रकारचे खेळ स्पर्धा भरवले जातात आणि त्या माध्यमातून जे नवीन पिढी आहे त्या नवीन पिढीला एक चालना मिळावी, शैक्षणिक सामाजिक कार्य धार्मिक कार्य उत्तरोत्तर पार पडावं, ही आमच्या 92 पासूनची जी परंपरा आमच्या ज्येष्ठ मंडळींनी घालून दिली तोच विचाराचा पायंडा आज आमची पिढी, आमचे तरुण कार्यकर्ते, मंडळातील कार्यकर्ते आणि आमचे ग्रामपंचायती सर्व पदाधिकारी, विकास सोसायटी चेअरमन, व्हाईस चेअरमन सर्व पदाधिकारी या ठिकाणी सर्व राबवत आहेत आणि तीच परंपरा इथून पुढच्या पिढीला देण्याचं कार्य आमच्या हातून व्हावं म्हणून हे आम्ही या ठिकाणी सर्व नियोजन करत असतो. अनंत चतुर्थीच्या दिवशी सर्व घरातील प्रत्येक घरातील गणपती बाप्पा आमच्या श्री आई काळूबाई देवी ग्रामदेवता या पटांगणात आम्ही आणतो आणि सर्वांच्या साक्षीने ढोल ताशाच्या गजरात सर्व महाआरती होऊन रांगेत गाव प्रदक्षिणा होऊन नदी वसनामाईच्या जलाशयात विधिवत श्री गणपतीचं अथांग असं विसर्जन केलं जातं, त्याला सानंदाचा निरोप दिला जातो. ही परंपरा मला वाटते बऱ्याच ठिकाणी नाही, तरी सुद्धा आज आमच्या या ठिकाणी आम्ही गेली कित्येक दिवस राबवत असतो आणि ही परंपरा अखंडपणे चालू राहावी अशी आई गाळूबाई चरणी, श्री ज्योतिबा चरणी आणि श्री गणेश चरणी मी प्रार्थना करतो. धन्यवाद. गेली 30 वर्षाहून अधिक काळ इथलं नेहरू युवा मंडळ हे गावच्या युवकांना एकत्रित करून संघटन कौशल्य पणाला लावत आहे आणि याच माध्यमातून ही तरुण पिढी समाजकारणात आलेली आहे, राजकारणात आलेली आहे आणि गावचा विकासात आहे. याचबरोबर या गावचं वैशिष्ट्य आहे जे कोकणामधील गावामध्ये पाहायला मिळतं की विसर्जनाच्या दिवशी सर्व गावचे गणपती एका चौकात आणले जातात. त्या ठिकाणी एकत्रित पूजा अर्चा होते आणि गावच्या सर्व घरगुती गणपत्यांचं विसर्जन ही एकत्रित होत केलं जातं. अशाच प्रकारची परंपरा सातारा जिल्ह्यात किंबहुना पश्चिम महाराष्ट्रामध्ये या गिगेवाडी गावामध्ये सर्वप्रथम पाहायला मिळते. या परंपरेविषयी या गावचे ग्रामस्थ आपल्याशी बोलतील. काय सांगाल, कशी आहे घरगुती गणपती कशा प्रकारे चौकात आणले जातात आणि कशी मिरवणूक? आज अनंत चतुर्थी दिवशी सकाळी 10 वाजता सगळ्या गिगेवाडीतील सगळे गणपती काळूबाई मंदिर पुढे आणले जातात आणि मंडळाची बी सकाळची आरती आणि संध्याकाळची आरती बी 7:30 ला होती. आमच्या गावची मंडळाची आरती, नेहरू मंडळाची आरती झाल्याशिवाय गिगेवाडीतले कुठल्याच गणपतीची आरती होत नाही. सगळी मंडळाची आरती झाल्यानंतर
सर्व घरगुती आरत्या होत्यात आणि हे गावची आमची परंपरा आहे आणि विसर्जन एकमुठीनं सगळं विसर्जन होते गावचे. गणेशा तुला मला मध्ये अरे बापा रे बापा अरे बापा रे बापा अरे बापा रे बापा गणपती बाप्पा तर पाहता आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जे सण उत्सव सुरू झाले त्याच्या मागे एक उदात्त हेतू होता की गावातील लोक एकत्र होणं, लोकांनी ची मनं एकत्र होणं आणि घिगेवाडी गावानं या गणेशोत्सवामागचा जो हेतू आहे की लोकांची मनं एकत्र करणं आणि मनं जुळवणं तो पुरेपूर सार्थ ठरला आहे. अशाच प्रकारचा घिगेवाडीचा हा उपक्रम महाराष्ट्रातील अनेक गावांनी आत्मसात करावा आणि अनुकरणीय करावा असाच आहे. प्रकाश राजे, महाराष्ट्र वनसाठी, घिगेवाडी, कोरेगाव.